नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 22 नोव्हेंबर 2023 परळी तहसील कार्यालयासमोर एक मृतदेह आढळतो आणि तो मृतदेह होता महादेव मुंडे यांचा. 2023 आज 2025 आहेत. या प्रकरणाला तब्बल 15 महिने पूर्ण झालेत. मात्र या 15 महिन्यांनंतरही महादेव मुंडेंचा परिवार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय जनता पक्षाचे आष्टी-पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस यांनी बुधवारी हे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आणलं आणि महादेव मुंडे प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा व्हायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा चर्चा व्हायला सुरुवात झाली, कारण 2023 पासून ते बुधवारपर्यंत महाराष्ट्रात महादेव मुंडे कोण, महादेव मुंडेचा खून कसा झाला हे माहितीही नव्हतं. त्यानंतर सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर वाल्मिक पुत्र, आकाचा पुत्र सुशील वाल्मिक कराडचं या प्रकरणामध्ये कनेक्शन आहे असं सांगितलं. तब्बल 150 फोन कॉल्स झाल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. त्यामुळं आता आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या आजच्या चर्चेचं नाव आहे बापानंतर पोराचा पाय खोलात, महादेव मुंडे प्रकरण नेमका आहे तरी काय. आणि या चर्चेत अर्थातच माझ्या सोबत आहे माझा सहकारी प्रतिनिधी राजरत्न जोंधळे. राजरत्न, सुरेश धसांच्या मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये झालेल्या, प्रदेश मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महादेव मुंडे प्रकरणाची फाईल जी आहे ती उपस्थित केली, ज्यांचा उघड केली, ज्यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर 2023 ला झालाय, 22 ऑक्टोबर 2023 ला झालाय. आणि अजूनही महादेव मुंडेंचा परिवार जो आहे तो न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि महादेव मुंडे कोण होते? संकेत, जर आपण पाहिलं तर 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंचा मृतदेह सापडलेला होता. त्यांच्या गालावरती आणि त्यांना भोसकून असा त्यांचा खून करण्यात आलेला होता आणि हे प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं सुरेश धसांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये जे 6 आरोपी होते, हे 6 आरोपींना अटक करू नका असं स्वतः आकाने सांगितलं, असं सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. आता हा आका कोण हे राज्यातल्या प्रत्येक जनतेला माहिती झालेला आहे. सुरेश धस आका म्हणजे आका कोणाचा उल्लेख करतात? या आकाचा जो पुत्र आहे, ज्याचं नाव सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे, आकाच्या या पुत्राच्या भोवताली जे आहे 6 जण जे आहेत ते कायम फिरत असतात असा सुद्धा आरोप जो आहे तो सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळतं. आता हा महादेव मुंडे कोण आहेत? महादेव मुंडे परळीतल्या कन्हेरवाडीमध्ये दूध व्यावसायिक आहेत. हे जे दूध व्यावसायिक आहेत त्यांना ते 2022 मध्ये भोपाळ गाव, त्यांचं मूळ भोपाळ गाव आहे, ते भोपाळ गाव सोडून अंबेजोगाईला जे आहे ते स्थलांतरित झालेले होते. त्यानंतर पाहिलं तर वर्षभरातच या महादेव मुंडेंची जी आहे परळीच्या तहसील कार्यालयासमोर भोसकून हत्या करण्यात आलेली होती. आणि हे प्रकरण जे आहे जर पाहिलं तर 22 ऑक्टोबर 2023 ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह जो आहे तो सापडला होता. त्या पुढे जर आपण जाऊन पाहिलं तर 16 जानेवारी 2024 ला 3 महिन्यानंतर कोणतीही कारवाई न केल्यानं येथील जे परळीमधले जे व्यावसायिक आहेत, त्या व्यापारी आहेत, त्यांनी मोठा कडकडीत बंद सुद्धा पुकारल्याचं एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे. आता जर या प्रकरणामध्ये ज्याचं सुरेश धसांनी नाव घेतलेलं आहे तो सुशील कराड, जो की वाल्मिक कराडचा पुत्र आहे. त्या सुशील कराडवरती जे आहेत सुरेश धस, की आष्टी-पाटोद्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी या सुशील कराडवर आरोप केलेले आहेत, जो की आकाचा पुत्र आहे. त्याच्यावरती जे आरोप आहेत ते कोणते आरोप आहेत की मॅनेजरला घरात घुसून त्याच्या मुलीला मारहाण केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मॅनेजरची संपत्ती हडपल्याचा सुद्धा जो आहे ह्या सुशील कराडवरती आरोप आहे. त्याचबरोबर सुशील कराडकर अवैध बंदूक असल्याचं सुद्धा जे आहे ते उघड झालेलं आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हा जो सुशील कराड आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे संकेत, त्याच्यावरची सुद्धा अनेक प्रकारचे आरोप आहेत. जर पाहिलं तर सोलापूर मधल्या न्यायालयाने सुद्धा असं सांगितलं होतं की सुशील कराडवरती सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, परंतु तो जो आहे तुम्ही ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही गुन्हा दाखल करू शकता असं तिथल्या न्यायालयाने सांगितलेलं आहे. परंतु हे संपूर्ण जर प्रकरण जर पाहिलं तर हे प्रकरण कुठंतरी दाबण्यात आलेलं होतं असा कुठंतरी आरोप जो आहे सुरेश धस यांनी केलेला आहे. सुरेश धस कोण आहेत? तर आष्टी-पाटोद्याचे आमदार आहेत. या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर या ज्ञानेश्वरी मुंडे आहे, जे की महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख
यांना न्याय मिळावा अशी मागणी राज्यभरातून होतीये. त्याच पद्धतीने माझ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे, माझ्या पतीला मारण्यात आलेला आहे असा सुद्धा आरोप जो आहे ज्ञानेश्वरी मुंडे, जे की महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांनी केल्याचं पाहायला मिळते. तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागणी केली आहे, जशी सुरेश धसांनी मागणी केली तशी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सुद्धा मागणी केली आहे की या प्रकरणामध्ये जे सीडीआर आहे, पहिल्यांदा खरं तर 15 महिन्यानंतर राजरत्न महादेव मुंडे यांचा परिवार जो आहे तो माध्यमांसमोर येऊन त्यांनी खरं तर मागणी त्यांनी केलेली आहे की आता आपल्या परिवारालाही न्याय मिळाला पाहिजे. निश्चितपणे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की कॉल डिटेल रेकॉर्ड जे आहेत, अर्थात त्याला आपण सीडीआर म्हणतो, हे सीडीआर रिपोर्ट तपासले जावेत, जेणेकरून ह्या सीडीआर रिपोर्ट कोणाचे तपासले जावेत. हा जो सुशील कराड आणि याचा जो भाऊ आहे श्री कराड, त्या दोघांनी तब्बल एका तासामध्ये 150 वेळा कॉल केलेत असा आरोप जो आहे तो आष्टी पाटोद्याचे आमदार असणारे, भारतीय जनता पक्षाचे आमदार असणारे सुरेश धस यांनी केलेला आहे. त्यामुळे सीडीआर तपासल्याच्या नंतर या प्रकरणामधले सगळीच धागेदोरे पुढे येतील असं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे, जे की महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की या प्रकरणामध्ये जी आहे ती चौकशी झाली पाहिजे. आणि तब्बल 6 मोबाईल वरून हे फोन गेलेले आहेत. 6 मोबाईल फोनवरून जे आहे तब्बल 150 वेळा यांच्या दोन्ही मुलांनी जे आहे त्यांच्या कुटुंबियांना कॉल केल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलेला आहे. निश्चितच त्यावेळी हे प्रकरण ज्यावेळी झालं त्यावेळी या प्रकरणामध्ये सानप नावाचे पोलीस निरीक्षक होते, ते योग्य पद्धतीने तपास करत होते. त्यावेळी त्यांच्यावरती दबाव आणला गेला, आकांनी दबाव आणला असा सुरेश धसांनी आरोप केला. आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणामध्ये सांगितलं की मी या प्रकरणामध्ये कसल्याही प्रकारचा दुजाभाव करणार नाही, जे प्रकरण घडले त्या प्रकरणामध्ये मी योग्य पद्धतीने तपास करेल, मी याच्यामध्ये कसलाही अंतर ठेवणार नाही असं त्यांनी आता सानपांचा तो उल्लेख केला, सानपांविषयीची माहिती देखील आपण आपल्या प्रेक्षकांना दिली पाहिजे. या प्रकरणामध्ये मी आकाचा दबाव झुगारून जे काम करत होते त्या सानपांच्या वाट्याला काय आलं तर बीड मधनं त्यांची ट्रान्सफर झाली, ते आता धाराशिव मध्ये काम करतायत. म्हणजे आकाची दहशत आणि पोलीस प्रशासनावर आकाचा किती दबाव आहे याचं ज्वलंत जाज्वल्य मूर्तिमंत उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतंय. जसं की सुरेश धसांनी सांगितलं आहे, या सानपांवरती आकाने दबाव आणलेला होता. हे जे 6 आरोपी होते ज्यांनी हत्या केलेली होती असा सुरेश धस आरोप करतायत ज्या महादेव मुंडेंची, तेव्हा यांना आरोपी करू नका, यांना आरोपी करू नका असं प्रेशर जे आहे ते आकाने आणलेलं होतं त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती, सानपांवरती. आणि त्यामुळे हा इमानदार अधिकारी म्हटला की मी याच्यामध्ये काही करणार, जे आहे ते प्रकरण मी तडीच नेणार. परंतु याला कुठेतरी या अधिकाऱ्यावरती दबाव आला आणि त्यानंतर त्याचं ट्रान्सफर जे आहे जसं तू सांगितलं धाराशिव मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आता ज्या पद्धतीनं हे वाल्मिक कराडचे एक एक कारनामे पुढे येत आहे, ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची अत्यंत अपहरण करून क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती, पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, राज्यभर आक्रोश मोर्चे निघतात. प्रत्येकाची एकच मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे हत्यारे आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सर्वच पक्षातले आमदार करतात. स्वतः पाहिलं तर सुरेश धस भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, मित्र पक्षाचे आमदार आहेत, ते आरोप करतायत. प्रकाश सोळंके आरोप करतायत, नमिता मुंदडा आरोप करतायत, संदीप क्षीरसागर आरोप करतायत, सगळेच आरोप करतायत बीड मधले. फक्त 2 जण सोडले. पंकजा मुंडे सुद्धा म्हणतात की या प्रकरणामधल्या दोषींवरती कारवाई करा. स्वतः धनंजय मुंडेंनी सुद्धा तशी भूमिका घेतली. ज्यावेळेस माध्यमांचा दबाव आला, सगळं दबाव आला, धनंजय मुंडेंनी सुद्धा भूमिका घेतली. परंतु आता एक वाल्मिक कराडचे एक कच्चे चिठ्ठे बाहेर यायला लागली, त्याच्या संपत्त्या उघड झाल्या, त्यांनी आजपर्यंत किती जणांना खंडना दिल्या, किती जणांना धमकावलं, त्याच्या प्रत्येक गोष्टी आता पुढे येतात. त्या पद्धतीने तपास सुरू आहे. आणि त्याच अनुषंगाने हे महादेव मुंडे प्रकरण जे आहे, काही दिवसांपूर्वी आपणच टॉप न्यूज मराठीला बातमी केली होती की हे बापू आंधेंचा जो सरपंच बापू आंधेंचा ज्या पद्धतीने खून झालेला होता त्याची बातमी सुद्धा आपण पुढे आणलेली होती. आता हे प्रकरण पुढे येते की हे जे महादेव मुंडे त्यांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यांचा योग्य पद्धतीने तपास व्हावा अशी सुद्धा मागणी जी आहे सुरेश धस यांनी केली. आणि त्याच अनुषंगाने आता तपास अधिकारी जे आहेत ते बदलले आहेत. DYSP यांच्या मार्फत जो आहे तो किशोर चोरमारे यांच्या अंतर्गत जो आहे तो हा तपास केला जातो. निश्चितच राजरत्न, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बाप नंबरी आणि पोरग 10 नंबरी अशीच अवस्था इथं आपल्याला पाहायला मिळते. हा जो वाल्मिक आहे ना, समर्थक ज्यांना वाल्मिक अण्णा म्हणतात, तो वाल्मिक, त्याच्यावर 22 गुन्हे आहेत. त्या 22 मधले 7 गुन्हे हे खुनाचे गुन्हे आहेत. ज्याची फाईल ज्याचा जे आहे ते सगळं आपल्याला मिळू देखील शकतं. मात्र या वाल्मिकच्या पुत्र व्हावा ऐसा गुंडा असं मराठीमध्ये म्हणतात. हे पोरग खरंच गुंड प्रवृत्तीचं बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय की या पोरावरही खंडणीचा प्रयत्न, खंडणीचे गुन्हे, अपहरण, मॅनेजरला धमकावणं असं सगळं काही असल्याचं आपल्याला
पाहायला मिळतोय. सोलापूरमध्येही महिलांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर गुन्हा आहे. मात्र सोलापूर न्यायालयाने मात्र सुशीलवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं म्हटलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश धसांनी आता आकाच्या पोराचं म्हणजे वाल्मिकच्या पोराचं नावही त्याच्यामध्ये घेतलंय, या सुशीलचं. त्यामुळे आता सुशीलच्या म्हणजे आपण जसं म्हणतोय तसं बापानंतर आता पोराचा पाय जो आहे तो खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राजरत्न, मूळ प्रश्न जो महाराष्ट्राला पडलाय, महादेव मुंडेंची नेमकी हत्या का झाली याबाबतची काही माहिती मिळाली आहे का? संकेत, या बाबतीमध्ये अजूनही काही माहिती मिळाली नाही, परंतु असं सांगण्यात येतं की आर्थिक देवाणघेवाणीमधून जी आहे महादेव मुंडेंची हत्या झाल्याचं सांगण्यात येतं. निश्चितच राजरत्न, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे सुरेश धसांनी मुळं पुन्हा एकदा महादेव मुंडे प्रकरण जे आहे ते उघडकीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र अशा कितीतरी केसेस असतील बीड मधल्या ज्या या आकाच्या दहशतीमुळं, या वाल्मिकच्या दहशतीमुळं, वाल्मिकच्या पोराच्या त्या सुशील आणि त्या शरी कराड ज्याचं नावही याच्या सगळ्यामध्ये जोडलं जातं, किंवा वाल्मिकचे जे काही समर्थक आहेत, वाल्मिकला देव मानणारे जे काही समर्थक आहेत, या सगळ्या समर्थकांच्या भीतीमुळं, त्यांच्या दबावामुळं कितीतरी प्रकरणं बीडमध्ये राजरोसपणे घडत असतील. आणि जी संकेत, अनेक अशी प्रकरणं घडलेली आहेत बीडमध्ये. जर पाहिलं तर वाल्मिक कराडवर 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. जमिनीचे म्हणजे खंडणी मागणे, धमकावणे, खुनाचे असे अनेक गुन्हे जे आहेत ते वाल्मिक कराडवरती दाखल आहेत, परंतु त्याला अटक कोण करणार? जर तुला माहिती असेल तर हा जो गुन्हा घडलेला आहे 9 डिसेंबरला ज्यावेळी संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर पाहिलं तर वाल्मिक कराड 30 तारखेला त्याचं सीसीटीव्ही फुटेज पुढे येतं, जो की तो बीड मधून पुण्याच्या दिशेने येतो. हे सीसीटीव्ही फुटेज पुढे येतं. अशाही वाल्मिक कराड फरार म्हणून पोलीस घोषित करतात. इथल्या जो टोल नाक्यावरती ज्या यंत्रणा आहे, सीसीटीव्ही फुटेज टोल नाक्याचे काय नाही तपासले. आज तागायत राजरत्न त्या टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील समोर आलेलं नाहीये. सीआयडीनं त्यांच्या जबाबामध्ये बीड न्यायालयातल्या त्या सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेखही नाही केलाय. निश्चितपणे संकेत, आपण पाहतो की माध्यमांमधून ज्यावेळी सीसीटीव्ही फुटेजेस पुढे येतात त्यावेळी चर्चा होतं. जर तुला आठवत असेल तर हे जे सीसीटीव्ही फुटेज खंडणीचं पुढे आलेलं होतं ते सीसीटीव्ही फुटेज न्यायालयापुढे सादर करण्यात आलेलं नाही. जर पाहिलं तर ते दिलं असतं तर वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली असती आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने पूर्ण तपास झालेला असता. परंतु अशा पद्धतीनं काहीही झालेलं नाही. जर पाहिलं तर त्यानंतर वाल्मिक कराडला न्यायालयाने जर पाहिलं तर न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्याला पोलीस कोठडी अपेक्षित होती, परंतु न्यायालयीन कोठडी, तर न्यायालयीन कोठडी अशा वेळी सुनावण्यात येते ज्यावेळेस पोलीस तपास पूर्ण होतो. पोलीस तपास पूर्ण झालाय का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जर तुम्हाला एक दिवस आधी सीसीटीव्ही फुटेजेस माध्यमांमध्ये येतं, सगळ्यांना माहिती होतं, अशा वेळी वाल्मिक कराडची त्या अनुषंगाने तपासणी का झाली नाही, त्याच्याकडे अशी विचारपूस का झाली नाही, त्याला न्यायालयीन कोठडी का देण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. परंतु या प्रकरणामधला महत्वाचा आरोपी असणारा कृष्ण आंधे आहे कुठे, त्याचबरोबर विष्णू चाटेचा मोबाईल सापडत का नाही, हे जे तपासामध्ये हे जे कच्चे दुवे आहेत हे कधी पूर्ण केले जाणार आहेत तपास यंत्रणांकडून, सीआयडी कडून. आणि एवढे सगळे लूप फॉल्स असताना सीआयडी म्हणताय आमचा तपास पूर्ण झाला, अधिक तपास म्हणून आम्ही वाढीव कोठडी जी आहे ती मागत नाही, मग त्याला न्यायालयीन कोठडी दिली जाते. मग तो वाल्मिक पण माझ्या पोटात दुखतंय म्हणतो, त्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन बसतो. राजरत्न, आज तिसरा दिवस आहे आपण टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमधनं जे आहे ते आज सकाळी हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मेडिकल बेल मिळवण्यासाठीची ही सगळी धडपड सुरू आहे, अशी चर्चा देखील आता राजरत्न सुरू झाल्याचं पाहायला. तुला आठवत असेल तर वाल्मिक कराडला ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी झाली त्यावेळी त्याला जर आपण पाहिलं तर त्याला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणी करण्यासाठी नेण्यात आलं होतं. त्याची तब्येत कशी आहे, तो पूर्ण फिट आहे का, हे तपासण्यासाठी त्या ठिकाणी नेण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर संध्याकाळी जर पाहिलं तर त्याला परत एकदा याच्यामध्ये कारागृहामध्ये नेण्यात आल्याच्या नंतर त्याची तब्येत कुठेतरी बिघडली आणि त्याला मध्यरात्री असं सांगण्यात येतं की त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झालेला होता. आणि ज्यावेळेस दुपारी त्याची तपासणी झाली त्यावेळेस त्याला ताप होता, त्याचबरोबर खोकल्याचा त्रास आणि सर्दीचा त्रास होता. अशा 3 ज्या आहे शिकायत त्यांना होत्या, अशा 3 समस्या त्याला होत्या. आणि त्यानंतर पाहिलं तर रात्री पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला तातडीनं जे आहे बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आणि आता जर पाहिलं तर ज्या आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्या आयसीयू मधून इतर जे रुग्ण आहेत त्या इतर रुग्णांना बाजूला करण्यात आले आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, असं सांगण्यात येतं. जर आपण पाहिलं तर ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत अंजली दमाने यांनी सांगितलं ही नाटकं सुरू आहेत, ही नाटकं सुरू आहेत, वाल्मिकला काहीही झालेलं नाही, त्याच्या ज्याही तपासण्या झालेल्या आहेत त्या सार्वजनिक करावे, त्याचे रिपोर्ट जे आहेत ते सार्वजनिक करा, अशी मागणी थेटपणे अंजली दमानिया यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितच राजरत्न, आणि रुग्णालय प्रशासन सुद्धा काल 6 वाजता जे आहे ते वाल्मिकचे अहवाल रिपोर्ट जे आहे ते देणार होतं. आता दुसऱ्या दिवशीच्या 7:22 झाली, अजूनपर्यंत तरी या क्षणापर्यंत आपण लाईव्हला बसलोय, या क्षणापर्यंत
तरी रुग्णालयाकडनं वाल्मिकचा ना सिटी स्कॅनचा रिपोर्ट आला, ना सोनोग्राफीचा रिपोर्ट आला, ना रक्तलघवी तपासणीचा रिपोर्ट आला. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर रुग्णालय प्रशासनाची भूमिका देखील आपल्याला संशयास्पद असल्याचं पाहायला निश्चितपणे रुग्णालय प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद वाटते. तपास यंत्रणेच्या बाबतीमध्ये अनेक संशयास्पद भूमिका वाटतात, कारण हे सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचं होतं अपहरणाचं, त्याचा तपास झालेला नाही. एखाद्या जिल्ह्याची, एखादा आरोपी ज्यावेळेस एखाद्या जिल्ह्याची बाउंड्री सोडतो त्यावेळेस तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासणं गरजेचं होतं. जर 9 तारखेला गुन्हा घडलेला आहे, 30 तारखेला वाल्मिक कराड बीड मधून थेटपणे पुण्यामध्ये येतो, अशा वेळी तो पुण्यात आल्याच्या नंतर तो मध्यरात्री 1:30 वाजता जेवण करतो. जेवण करून तो सकाळी आल्याच्या नंतर एक व्हिडिओ तयार करतो. व्हिडिओ तयार केल्याच्या नंतर तो अवघ्या 5 मिनिटांमध्ये तो पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये शरण येतो. शरण येताना आधी त्याचे काही ओळखीचे लोक त्याला भेटतात आणि त्यानंतर तो त्यांच्या गाडीमध्ये बसून थेटपणे सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल होतो. आणि या प्रकरणामध्ये जो बालाजी तांदे नावाची जी व्यक्ती आहे ती त्या वाल्मिक कराडला भेटते. आणि आज जर पाहिलं तर एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पुढे आलेला आहे. तो काहीतरी ब्लँकेट्स वगैरे खरेदी करतोय, बरोबर ना? तो ब्लँकेट खरेदी करतोय, कशासाठी खरेदी करतोय, कोणाला देण्यासाठी खरेदी करतोय, या पद्धतीने जो वाल्मिक कराड बरोबर होते अशा शेवटच्या वेळी अशा लोकांचा तपास होणं गरजेचं आहे. बालाजी तांदेचा तपास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जो पोलीस अधिकारी आहे राजेश पाटील, याचा सुद्धा खाकी वर्दीत त्या फुटेज मध्ये दिसतोय आपल्याला. त्यामुळे अशा आरोपीचा सुद्धा जो की पोलीस अधिकारी जरी असेल तर तो कायद्याचा रक्षक आहे, अशा आरोपीचा तपास सुद्धा होणं गरजेचं आहे. तो वाल्मिक कराड बरोबर काय करत होता? दुसरी महत्वाची बाब या ठिकाणी उपस्थित होती संकेत. पोलीस अधिकारी राजेश पाटील सोबत असतो, परंतु ज्या पोलीस प्रशासनाकडून बीडचं सांगण्यात येतं की आमच्यातला 2 वर्षापासून जो आरोपी फरार आहे तो कृष्ण आंधे अद्यापही फरार आहे असं सांगण्यात येतं. तोच 2 वर्षांपासून फरार असलेला कृष्ण आंधे या पोलीस अधिकाऱ्याबरोबर त्या खंडणीच्या याच्यामध्ये दिसतो, त्या फुटेजेस मध्ये दिसतो. त्यामुळे याच्यामध्ये तपासामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी भरून काढणं गरजेचं आहे. सामान्य नागरिकाला या तपास यंत्रणेवरती विश्वास हवा, अशा पद्धतीने तपास होणे अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीनं धनंजय देशमुखांना आंदोलन करावं लागतंय की तपास कुठपर्यंत आला आम्हाला सांगा, आमच्या घरातला एक व्यक्ती गेलेला आहे तपास सांगा. अशा पद्धतीने तपास कुठपर्यंत आलाय ते सांगितलं जात नाही. आणि या वाल्मिक कराडचे दिवसेंदिवस पुण्यामध्ये अनेक ठिकाणी संपत्ती आहे. जर पाहिलं तर संकेत वाकडमध्ये त्याची संपत्ती आहे, काळेवाडी फाट्यात त्याची संपत्ती आहे, हडपसर मध्ये संपत्ती आहे, आलिशान अमेनोरा जे आहे तिथे त्याची संपत्ती आहे. त्याचबरोबर खराडीमध्ये संपत्ती आहे, फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाच्या पुढे असणाऱ्या तिथे त्याचे व्यावसायिक प्रॉपर्टी आहे. अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी आहे ज्या पुढे येत आहेत. सोलापूरमध्ये प्रॉपर्टी आहे, बीडमध्ये प्रॉपर्टी आहे. बीडमध्ये तर त्यांनी एक नवीन बार उघडण्यासाठी प्रॉपर्टी घेतलेली होती मांजर सुब्यामध्ये. लायसनही आता रद्द ठरवलेलं आहे, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लायसन्स म्हणजे ज्या दिवशी हे सगळे फुटेज मध्ये दिसत होते त्याच दिवशी वाल्मिक त्या प्रॉपर्टीचं डील करायला निघाला होता. मात्र नशीब राज्य एक्साइज ड्युटी डिपार्टमेंटला तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाला तरी जाग आली, त्यांनी वाल्मिकचे ते जे काही बिअर बार होतं त्याचं लायसन रद्द करून नाही. एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित असतो, एक गोपीनाथ मुंडेंचा असणाऱ्या घरगड्याकडे एवढी संपत्ती कुठून येते? जर आपण पाहिलं तर सामान्य जर राजकीय नेते एकमेकांच्या द्वेषापोटी एकमेकांवरती सीडीचे गुन्हे दाखल करतात, सीडीच्या कारवाया मागे लावतात, परंतु हा वाल्मिक ईडीच्या कारवाया मागे लावतात. याच ईडीची कारवाई याच्याकडे एवढी संपत्ती दिसते, परंतु ईडीची एंट्री का होत नाहीये, त्याची संपत्ती का जप्त होत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होते. आणि वाल्मिक कराडकडे एवढी संपत्ती कुठून आली? त्याच्या ड्रायव्हरच्या नावे सुद्धा संपत्ती दिसते, त्याच्या मित्राच्या बहिणीच्या नावावर सुद्धा संपत्ती दिसते. एवढ्या संपत्त्या वाल्मिक कराडने कशा घेऊन ठेवल्या? त्याला पैसा कुणी पुरवला? त्याच्या मागे कोणाचा राजाश्रय आहे का? अशा सगळ्या अँगलनी तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या तपास आपण पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या तपास आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडने किती जणांना धमकावलं आलं आहे, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून किती जणांचे खून झालेले आहेत, याचा सुद्धा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तो बापू आंधेला मारण्यात आलेलं होतं. या प्रकरणामध्ये जो बबन गीते अद्यापही फरार आहे. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात असू शकतो, असं त्यांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे या सगळ्याच अँगलनी तपास होणं हे गरजेचं आहे. आणि आता बीडचं पालकमंत्री पद जर पाहिलं तर जे वाद्याचे पक्के म्हणून ओळखले जातात अशा अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद सोपवलेलं आहे. मागे जर पाहिलं तर पालकमंत्री पद स्वीकारल्याच्या नंतर रात्री 1:30 वाजता कलेक्टरची बैठक लावलेली होती अजित पवारांनी, आणि त्या प्रकरणी जवळपास 9,000 कलेक्टरनी सह्या केल्या आणि जवळपास 2,000 वाळू तस्करांवर, वाळू माफियांना जे आहे अवैध वाळू उपसाच्या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. अशाच पद्धतीने अजित दादांचं काम होणं अपेक्षित आहे. ज्या बारामतीमध्ये हरित पॅटर्न जो अजित पवारांनी राबवलेला आहे तोच हरित पॅटर्न त्यांनी
बीडमध्ये सुद्धा राबवा, जेणेकरून बीडचा जो आज सध्या रक्तरंजित पद्धतीचा जो इतिहास सुरू होतोय, जो संत परंपरेचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो रक्तरंजित इतिहास पुसून टाकणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने तपास होणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हे नवीन प्रकरण जे वाल्मिक कराडचे बाहेर येत आहेत त्याचा सुद्धा तपास आणि निपक्षपणे होणं हे अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच या सगळ्या प्रकरणामध्ये मग पोलीस प्रशासन असो, सीआयडी असो, एसआयटी असो किंवा त्या रुग्णालय प्रशासन असो, यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता, कारण महादेव मुंडे असतील किंवा संतोष देशमुख असतील, ही निरापराध माणसं या गुंडाळ प्रवृत्तीच्या लोकांनी मारली आहेत. या गुंडाळ प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. पोलीस ज्या पद्धतीने म्हणजे पोलीस भरती होत असतात, त्यांचे जे स्लोगन आहे की सदरक्षणाय खलनिग्रहणाय, या स्लोगनला जागून सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी पोलीस प्रशासनानं दबाव झुगारून काम करणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी सुद्धा मानवतेचं व्रत जे हाती घेतलेलं आहे त्या व्रताला जपून मग कोणी काय असे ना त्याच्याबाबतची माहिती देणं गरजेचं आहे. सीआयडी एसआयटीने आपापल्या पद्धतीने तपास करणं गरजेचं आहे. आणि राजकारण्यांनी सुद्धा ही खुर्ची आपल्याला केवळ सत्तेची ऊब उबगण्यासाठी दिलेली नाही, तर जनतेची कामं करण्यासाठी दिलेली आहे. हे लक्षात ठेवून प्रशासनावर कुठलाही दबाव न आणता त्यांना त्यांचं काम करण्याची मोकळीक द्यावी. यांनी यांचं काम करावं, लोकप्रतिनिधी म्हणून यांचं काम करावं. आणि राजरत्न, आता जर आपण पाहिलं तर वाल्मिक ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या जगनमित्रच्या खुर्चीवरून वाल्मिक पाय उतार झाला आणि धनंजय मुंडेंचे बंधू अभय मुंडे त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे धनंजय मुंडेंनाही काहीतरी वाल्मिक या प्रकरणामध्ये अडकेल याची कुणकुण जी आहे ती लागल्याचं पाहायला मिळतंय. असं सगळं असताना आता महादेव मुंडे आणि संतोष देशमुख या दोघांनाही एका सेवाभावी सरपंचाचा खून अमानवीय पद्धतीने झालाय. महादेव मुंडेंसारख्या एका निरपराध व्यक्तीचा खून त्या परळीच्या तहसील कार्यालयासमोर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे या दोन्ही कुटुंबाला पोलीस प्रशासन, सीआयडी, एसआयटी या सगळ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून दुर्जनांचा विनाश करून या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देऊन या दोन्ही परिवारांना जो आहे तो न्याय देणं गरजेचं आहे. आणि प्रशासनानं यंत्रणांनी आपलं काम चोखपणे बजावावं हीच अपेक्षा आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.